प्रेमळ भक्तांनो, बाळूमामांना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्या क्षणी हे गुरुमाऊली आपली प्रार्थना ऐकत असतात बरं का. आणि त्यांच्या दिव्य योजना म्हणजे मास्टर प्लॅन आपल्याला म्हणता येईल त्यानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागत असते. मग जे जे घडत आहे ती नक्कीच मामांची इच्छा म्हणून तुम्हाला स्वीकार करायची आहे. आपली प्रत्यक्ष टीका करणारा असेल वा स्तुती करणारा त्या प्रत्येक व्यक्तीला नक्कीच बाळूमामांनीच आपल्या जीवनात पाठवलेले आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे. त्याच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते शिकायचे आहे आणि नक्कीच मामांना प्रत्यक्ष संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे. बघा, यश निश्चित तुम्हाला मिळून जाईल आणि निश्चिंत तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी होऊन जाल. प्रेमळ भक्तांनो, असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी जर तुम्हाला प्राप्त करायचे असतील तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आत्ताच आपल्या या संदेशाला लाईक करा आणि संदेश प्रत्येकाकडे शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश प्राप्त होतील. माणूस पैशाने जग जिंकू शकतो पण कोणाचं मन कधीच जिंकू शकत नसतो. तुम्ही लोकांचं मन जिंकू शकाल तर लोक स्वतःच तुम्हाला जग मिळवून देऊ शकेल पण माणसं जोडून देऊ शकले असं नसतात. याचा अर्थ माणसाने पैसा कमवायला प्रत्यक्ष प्राधान्य देऊ नये असं नसते. माणसाने पैसा जोडावा पण त्याने माणसं तुटत असतील तर असा पैसा कधी जोडू नये. तर मग जग प्रत्यक्ष जिंकण्याची प्रत्यक्ष आशा सोडून द्यावी हे उत्तम. लक्षात घ्या, सुख तर फार लांबची गोष्ट आहे. जर तुम्हाला आयुष्यात खरोखर आनंदी राहायचं असेल तर तुम्ही मामांच्या नामस्मरणात राहा. निस्वार्थ मनाने तुम्ही बाळूमामांचे प्रत्यक्ष नामस्मरण करा. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. आपण आपले संपूर्ण आयुष्य तो दिवस शोधत फिरत असतो जो आपल्याला महत्त्वाचा वाटतो, म्हणजे आपला मृत्यूदिन. आपल्याला रात्रंदिवस याच गोष्टीची काळजी लागून राहिलेली असते की आपल्याला मृत्यू कधी येणार. पण यापेक्षा महत्त्वाचे सांगतो, 2 दिवस आपल्या आयुष्यात असतात. पहिला म्हणजे आपल्याला हे जीवन मिळाले तो दिवस आणि दुसरा दिवस म्हणजे आपल्याला आयुष्य प्रत्यक्ष समजते तो दिवस. दुर्दैवाने जन्मदिन आणि मृत्यूदिन प्रत्येक माणसाच्या आयुष्यात येतो पण बहुतांश लोकांच्या आयुष्यात तो मधला महत्त्वपूर्ण दिवस कधीच येत नसतो. म्हणून तुम्ही कधीच काळजी करू नका की आयुष्य कधी संपेल, कसे संपेल. तुम्ही फक्त जेवढं तुमचं आयुष्य आहे तुमच्या तेवढ्या पूर्ण आयुष्यात निस्वार्थ मनाने भगवंतांच्या नामात राहा. निस्वार्थ मनाने तुम्ही भगवंतांची प्रत्यक्ष पूजा करा व भगवंतांचे नाम घ्या. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. स्मरण आणि विस्मरण या दोन्ही गोष्टी माणसाच्या जीवनात फारच गरजेच्या असतात. कारण या दोन्ही गोष्टी प्रत्यक्ष गोष्टींचा जर जीवनात ताळमेळ प्रत्यक्ष नीट लावता आला तर चांगल्या प्रकारचे जीवन जगण्यात त्या फार महत्त्वाच्या भूमिका पार पडत असतात. स्मरण चांगल्या गोष्टींचे जीवनात राहिले तर त्या गोष्टीचे स्मरण करून जीवन सुखात प्रत्यक्ष जगता येत असते आणि जीवनात आलेले वाईट अनुभव व प्रसंगाचे अपमानाचे विस्मरण करता आले तर खरोखर कष्ट व पीडा रहित जीवन जगता येत असते. त्यामुळे जीवनात स्मरण आणि विस्मरण दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात व या दोन्हीवर जर आपण प्रभुत्व मिळवून जर त्याचा जीवन जगण्यासाठी योग्य प्रमाणे जर आपण वापर केला तर नक्कीच आपले जीवन सुखी, आनंदी व समाधानी एका क्षणात होऊन जाते आणि आपल्याला नक्कीच समाधानाने जगता येते. हीच अगदी खरी आणि सत्य गोष्ट आहे. नक्कीच मित्रांनो, या संपूर्ण ब्रह्मांडात कोणी तुमचे असेल किंवा नसेल, नक्कीच हे गुरुमाऊली नक्कीच तुमच्या पाठीशी आहेत. फक्त तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास मात्र ठेवायचा आहे. कोणीतरी आपल्याला मिळवण्यासाठी आसुळले यावरून लगेच हिरळून तुम्ही जाऊ नका. कारण लक्षात घ्या, मिळवली जाते ती वस्तू, व्यक्ती नव्हे. ट्रॉफी मिळेपर्यंत तिचं कौतुक असतं, तिचा ध्यास असतो. मिळाल्यावर नक्कीच एकदा कीज घेऊन मग ती कपाटात ठेवून दिली जाते. धूळ खात प्रत्यक्ष पडण्यासाठी विजेत्याच्या भुकेला बाहेर नव्या ट्रॉफीज खुणावत असतात. समोरच्याचा दृष्टिकोन कसा आहे, प्रीतीचा आहे की प्राप्तीचा आहे, जरूर बघावं. वागण्यात इच्छा आहे ही ईर्ष्या आहे, जरूर निरखावं. स्वतःला व्यक्तीच राहू द्या, ट्रॉफी बनू नका. नंतर मनस्ताप प्रत्यक्ष तुमचा टळून जातो. किती संकटे आले तरी काळजी करू नका.
तुम्ही निस्वार्थ मनाने भगवंतांच्या नामात राहा. निस्वार्थ मनाने तुम्ही भगवंताचे नाम घ्या. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. एखाद्या जवळचा व्यक्ती आहे, काहीतरी कारणावरून खटकळ प्रत्यक्ष वाद झाले किंवा भांडण झाले, दोघे एकमेकांपासून दूर झाले, पण ते वाद तुम्ही एकमेकांपासून दूर जाण्या एवढे मोठे प्रत्यक्ष होतो का की तुमचा इगो आडवा आला म्हणून प्रत्यक्ष वाद विकोपाला गेले? नक्कीच कुठे चुकले याचा विचार करा. मग दुखवणारा प्रत्यक्ष वाद नसेल तर पुन्हा एकत्र येऊ शकता का याचा देखील विचार करा. कधीकधी चुकी कुणाची याचा विचार करण्यापेक्षा झालं गेलं सोडून पुन्हा नव्याने सुरुवात करणे हे आपल्यासाठी कधीही चांगली आणि कधी सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या जीवनात सर्वात जास्त संकटे आहेत, तर खरोखर अजून जास्त तुमच्या जीवनात संकटे येतील. म्हणून नकारात्मक विचार करू नका. नेहमी सकारात्मक विचार करा. सकारात्मक ऊर्जेमध्ये तुम्ही प्रत्येक काम करा. नक्कीच तुम्ही सकारात्मक ऊर्जेमध्ये जेही काम कराल त्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला परमेश्वर एवढं फळ देईल ज्याची तुम्ही कधीच प्रत्यक्ष कल्पनाही केलेलं नसाल. हे देखील खरे. आयुष्य हे रेल्वेच्या 2 रुळासारखे आहे. सुख आणि दुःख. डबे आपले शरीर, इंजिन आपली शक्ती आणि मोटर म्हणजे आपले मन. आपले प्रत्यक्ष योग्य विचार, सुख आणि दुःख घेऊन आपल्याला आपल्या शक्तीचा योग्य वापर करून आपले ध्येय पूर्तीसाठी आपल्या चांगल्या विचारांचा मागोवा घेताना कोणत्या स्टेशनवर विसावा घ्यायचा याचे प्रत्येकाला भान असावे. कारण जन्म मृत्यू ठरलेला आहे. जसे रेल्वेचे आगमन, प्रस्थान आणि त्यांचे गंतव्यस्थान या प्रत्येक गोष्टी इथे आहेतच. म्हणून तुम्ही कधीच निराश होऊ नका. नेहमी तुम्ही चांगले कर्म करा. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. जसे की कोणताही व्यक्ती जर नक्की डिक्शनरीवर झोपला तर स्पेलिंग पाठ करू शकत नसतो किंवा किती पुस्तके उशाशी घेतले तरी अभ्यास डोक्यात जाऊ शकत नसतो. तसेच कुठलाही व्यक्ती बिना मेहनत केल्याशिवाय आपली कामाची शक्ती कधीच वाढू शकत नसतो. त्यासाठी मेहनतीला पर्याय नसतो. त्यामुळे तुम्ही मेहनतीला महत्त्व द्या. तुम्ही नेहमी संघर्ष करा. हे तुमच्यासाठी कधीही चांगली आणि कधीही सर्वात उत्तम गोष्ट आहे. मी जीवनाकडे निरखून पाहिलं, पण प्रत्येकाला पारखून नाही पाहिलं. त्यामुळे काही गोष्टीत अपयश आलं. त्रास सहन केल्याशिवाय विद्या प्रत्यक्ष मिळणे अशक्य नक्कीच असते. नवे त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या असते. हे देखील खरे. प्रेमळ भक्तांनो, जो सर्वात प्रथम चुकीची माफी मागत असतो तो शूर असतो. तसेच जो सर्वात प्रथम क्षमा करतो तो ताकदवान असतो. व जो झालेली चूक स्वतः प्रथम विसरत असतो तर सर्वात जास्त आनंदी असतो असं म्हणतात. किती जास्त तुम्हाला अडचणी आल्या तरी लक्षात घ्या, आयुष्य जगताना शिळ्या भाकरीला आणि नक्की तुटक्या चपलाला कधीच नाव ठेवायचं नसतं. कारण भाकरी आज शिळी जरी असली तरी आपल्या पडत्या काळात तिनं नक्कीच काळ आपलं पोट भरलेलं होतं. आणि चप्पल आज जरी तुटलेली असली पण तिने काल आपल्या पायाला भरपूर जास्त आधार दिलेला आहे. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती फार मोलाची असते. फक्त त्याची किंमत ही आपल्याला वेळ आल्यावर समजत असते. म्हणून गर्व कधीच करू नका की आम्हाला या गोष्टी भगवंतांनी दिलेल्या आहेत. तर याच गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की जो भगवंत देऊ शकतो तो भगवंत घेऊ शकतो. म्हणून गर्व न करता प्रेमळ भक्ता, तू नेहमी निस्वार्थ मनाने माझे नाम घे. निस्वार्थ मनाने तू माझ्या नामात राहा. हेच तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. श्रीकृष्णांना गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्यांनी फक्त अर्जुनांना ती गीता सांगितली. कारण जसं सांगणारा असावा लागतो ना, तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हा ज्ञानाचा विकास होत असतो. हीच गोष्ट अगदी खरी आहे. व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजास्तव साकारायला भाग पाडणारा अभियांत्रिक चित्रपट म्हणजे आयुष्य असतं. किती दुःख आले तरी तुम्ही प्रत्येक संकटांचा सामना करू शकता. यावरती जर तुमचा विश्वास ठामपणे असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टी
नक्कीच प्राप्त करू शकता. कुणी पाहत नसताना आपले काम तुम्ही इमानदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा असतो. म्हणून तुम्हाला प्रामाणिकपणा काय असतो हे कधी शोधायचं नाही. चांगल्या लोकांची भगवंत परीक्षा घेतो, पण त्यांची साथ कधी सोडत नसतो. याउलट जर पाहायला गेलं तर वाईट लोकांना भगवंत भरपूर काही देतो, पण साथ कधीच देत नसतो. हीच गोष्ट खरी आहे. प्रत्येक वेळी एकाच बाजूने जर विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार. दोन्ही बाजूने विचार तुम्ही करून बघा, कधी गैरसमज होणार नाही हे अटळ. एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जात असते. नक्कीच, पण कधीकधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो. तुम्ही म्हणून प्रत्येकाळी निस्वार्थ मनाने भगवंतांची भक्ती करा आणि नेहमी तुम्ही नामात राहा. भगवंत तुमच्या प्रत्येक कामात असतील, ही अटल गोष्ट आहे. माणुसकी ही अशी जादू आहे की नक्कीच जे बघितली तरच दिसते, प्रत्यक्ष दाखवली तरच भेटते, केली तरच कळते, मानली तरच मिळते आणि ओळखली तरच शेवटपर्यंत टिकत असते. आणि ही माणुसकी प्रत्येकांत नसते, तर ज्यामध्ये ही माणुसकी आहे त्याच्या जीवनात किती अडचणी आल्या तर भगवंत त्या प्रत्येक अडचणी स्वतःवर घेत असतात. हेच खरे. मित्रांनो, खरी संपत्ती काय नसले आयुष्यात काही तरी चालेल, फक्त आई आणि वडील सोबत असावेत. नसला आयुष्यात मोठा बंगला तरी चालेल, सावली देणारे त्यांचे मायेचे हात असावे. नसली महागडी गाडी तरी चालेल, डोळ्यांना आई बाबा नेहमी आनंदी दिसावेत. नसले मोठे नाव आणि गाव तरी देखील चालेल, त्यांचे थोर असे आशीर्वाद कायम आपल्या सोबत असावे. गरीब म्हणून जगणे हिणवले तरी चालेल, पण ही श्रीमंतींची प्रत्यक्ष माझ्याजवळ कायम टिकून असावी. देवळातील भगवंत नाही जरी भेटला तरी चालेल, पण माझे हे विठ्ठल रुक्माई प्रत्यक्ष माझ्यासोबत असावे. हीच तुम्ही भगवंतांचरणी प्रार्थना करा. नक्कीच, किती जास्त अडचणी आल्या तर घाबरू नको भक्ता, कारण लक्षात घ्या, कोणाकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं नसतं, पण समोरच्याचा अपेक्षा आपण किती पूर्ण केल्या त्या गोष्टीची प्रत्यक्ष जास्त जाण असावी. हेच खरे. नक्की या संपूर्ण ब्रह्मांडात कुणी कसं वागतं हे आपण नाही ठरवू शकत, पण त्यावर आपण कसं रिॲक्ट करायचं व नंतर कसे वागायचं हे मात्र आपण ठरवायचं असतं. हे देखील खरे. नक्कीच मित्रांनो, आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही जर इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर नक्कीच आम्ही तुमचे आभार मानतो. एक गोष्ट प्रेमळ भक्ता लक्षात घेऊ, आयुष्य प्रत्यक्ष वर्तमानात जगताना प्रत्यक्ष तुला जगता आलं पाहिजे. कोणास ठाऊक भविष्यासाठी रोखून ठेवलेलं आयुष्य जगता येईल का नाही, म्हणून श्रीकृष्णाने सांगून टाकलेलं आहे, मनुष्याचे जीवन ना भविष्यात असते ना भूतकाळात असते, तर वर्तमान काळामध्ये सध्या जी स्थिती तुमची आहे नक्कीच ते तुमचं खरं आयुष्य आहे. या गोष्टीवरती तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवा. ज्याला धन कमवायचे आहे त्याने कणसुद्धा वाया नक्कीच घालू नये, आणि ज्याला ज्ञान प्रत्यक्ष कमवायचे आहे त्याने श्रणसुद्धा वाया घालू नये. हीच गोष्ट चांगली आहे. जीवनात कमीत कमी एक मित्र प्रत्यक्ष काचेसारखा आणि एक मित्र सावलीसारखा प्रत्येकाने कमवा, कारण काच कधी खोटं दाखवत नाही आणि सावली कधी साथ सोडत नसते. हा सांगण्याचा मुद्दा आहे. मित्रांनो, अडचणी किती जरी असल्या तरी तुम्ही त्या अडचणींचा सामना हा नेहमी भगवंतांवर विश्वास आणि स्वतःवर विश्वास ठेवून करा. तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. माणसाला माणूस का म्हणायचं, तर तो माणसासारखा दिसतो म्हणून तो नक्की माणसासारखा राहतो, तसाच जगतो, आणि त्याहीपेक्षा भयानक गोष्ट म्हणजे तो विचार पण तसाच करतो. तसाच म्हणजे माणसाला प्रत्यक्ष साजेसा घोड्याला लावतात ती झापडं मधमधून दूर तरी प्रत्यक्ष केली जातात. माणसांची झापडं दूर कोण करणार हे देखील खरे. नक्कीच आयुष्याची सर्वात मौल्यवान गोष्ट एकच असते, ते म्हणजे आनंद. गमतीची गोष्ट अशी आहे की मौल्यवान असूनही परमेश्वराने आपल्याला ती गोष्ट नक्कीच विनामूल्य अशी दिलेली आहे. पण त्याहून गमतीची गोष्ट अशी आहे की आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आयुष्य संपेपर्यंत त्याचा पत्ताच नसतो. प्रत्यक्ष हीच गोष्ट खरी आहे. उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आनंदाने सामोरे जा. मावळताना प्रत्यक्ष तो तुम्हाला खूप समाधानात प्रत्यक्ष समाधान देऊन जाईल. हीच प्रत्यक्ष खरी गोष्ट आहे. प्रेमळ भक्तांनो, भगवंत सांगतात, तुझ्यातल्या
3 गोष्टी जे प्रत्यक्ष जो ओळखेल त्याच्यावर तू सर्वात जास्त विश्वास ठेव. प्रथम गोष्ट, हसण्यामागे लपलेलं दुःख, रागवण्यामागे असलेलं प्रेम आणि मौनाचं कारण. या 3 गोष्टी जो तुमच्या अंतःकरणातील ओळखू शकेल तो तुमचा खरा आणि विश्वासू व्यक्ती आहे हे तुम्ही समजून घ्या. नक्कीच सत्याची महानता फार मोठी असते. सत्य बोलणारा मनाने शांत असतो. सत्याचे परिणाम कसेही जरी झाले तरी त्याला तोंड देतो, कारण त्याला माहिती असते विजय हा सत्याचाच होतो. म्हणून तुम्ही प्रत्येक वेळी सत्यावरती सर्वात जास्त विश्वास ठेवा, कारण परमेश्वर नेहमी सत्याच्या पाठीशी उभे असतो. ही गोष्ट देखील अगदी खरी आहे आणि अगदी सत्य आहे. प्रत्येक माणसात देव असतो. मग तुम्ही मंदिरात का जाता याचं खूप सुंदर उत्तर तुम्हाला सांगून टाकतो. वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावर मिळतो. तसेच भगवंत सगळीकडे आहे, परंतु त्यांचा आनंद फक्त आणि फक्त मंदिरात गेल्यावरच मिळत असतो. हीच प्रत्यक्ष सांगण्याची गोष्ट आहे. गुरु तोच श्रेष्ठ ज्याचा उपदेशामुळे कोणाचे चरित्र सुधारते, आणि मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीमुळे आपलं आयुष्य नक्की रंगतदार व आनंदी होऊन जाते. नक्कीच प्रत्येकाचं आयुष्य आनंदी जावं हीच आम्ही भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट देखील लक्षात ठेवण्यासारखी आहे. अर्थाचा अर्थ जाणून न घेता अनर्थ करणाऱ्या लोकांच्या नादी लागून वेळ फुकट घालवण्यापेक्षा तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. कारण लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीत प्रत्यक्ष करायला शिका. ते म्हणजे दुःखाच्या. सकारात्मक गोष्टीत दुर्लक्ष करू नका. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आणि उत्तम गोष्ट आहे. आजचा संदेश जर तुम्ही पूर्ण वेळ देऊन ऐकलेला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो. भेटूया पुढील एका संदेशाद्वारे.